घोडेगाव तालुका आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या 3 पैकी 2 आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने अटक करण्यात आली। अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली। 19 नोव्हेंबर रोजी रात्र गस्त करत असताना 3 संशयित एका विना नंबर प्लेट मोटरसायकलसह आढळले होते। त्यावेळी त्यांना पोलिसांची चाहूल लागताच तेथून ते पळत असताना पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले। उर्वरित दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले। दरम्यान सुनील उर्फ पोट्या विलास मध्ये राहणार जवळा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर याला पकडल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याने यापूर्वी घरफोडी करण्यासाठी आलो असल्याची कबुली दिली। त्यानंतर आरोपीला विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारले असता त्याने पळून गेलेल्या 2 आरोपींसोबत घोडेगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये यापूर्वी जबरी चोरी व घरफोडी करून दागिने व रोख रक्कम चोरी केली असल्याची कबुली दिली। या चोरट्यांचा पूर्व इतिहास पाहता आरोपींवर शिक्रापूर येथील पोलीस स्थानकात सन 2016 मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींपैकी धनंजय संजीव काळे राहणार गुणारे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर याला ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यामध्ये चोरी केलेले दागिने, पैसे व मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। त्यांच्याकडून काही रोख रक्कम, काही दागिने असे सुमारे 63,200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, स्थानिक गुन्हे शाखे विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक महेश पवार, हवालदार रवींद्र सुरकुले, भरत केदार, मनीषा तुरे, समीर कांबळे, सरला सुरकुले, जालिंदर राणे, भाऊ कोरके, पोलीस शिपाई नामदेव डेंगळे, अनिल भोईर, निलेश तळपे, आशुतोष पानसरे, रामदास तनपुरे, अक्षय वायदंडे, राम राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार दीपक साबळे, हवालदार संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले यांनी ही यशस्वी कामगिरी केली। या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पवार व हवालदार रवींद्र सुरकुले करीत आहेत। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात।